विमा योजनेचा शेवटचा हप्ता आता लवकरच मिळणार आहे। कंपन्यांकडून सरकारला 2300 कोटींचा परतावा मिळणार आहे। पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत 7600 कोटी रुपयांचा एकूण विमा हप्ता कंपन्यांना देण्यात येणार आहे। राज्य सरकारकडून आतापर्यंत सुमारे 6584 कोटी रुपये अदा करण्यात आले। आताच आली महत्त्वाची बातमी। पीक विम्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांसाठी ही अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आता आली आहे। महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कॅबिनेट बैठक पीक विम्याचा दुसऱ्या टप्प्याला आता हिरवा कंदील मिळाला आहे। पहिला टप्पा वितरित होऊन आता जवळपास 1 महिना पूर्ण झाला आहे। दुसरा टप्पा कधी मिळणार याची शेतकरी बांधव आतुरतेने मोठ्या प्रमाणामध्ये वाट बघत होते। बघा, आज पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या संदर्भात अतिशय महत्त्वाचा निर्णय आता घेण्यात आला आहे। शेतकरी बांधवांनो, बऱ्याच दिवसापासून शेतकरी बांधव पीक विम्याची वाट पाहत होते, परंतु बऱ्याच दिवसापासून चुकीच्या बातम्या येत सुटल्या होत्या। पीक विमा आज येईल, परवा येईल, पण खऱ्या अर्थाने कोणी सांगत नव्हतं नेमकं पीक विमा किती वाजता येणार आहे, कोणत्या तारखेला येणार आहे। बघा, परंतु आज या ठिकाणी सरकारने स्पष्टपणे माहिती सांगितली आहे। या निर्णयानुसार आज पीक विम्याचा दुसरा टप्पा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे, असे या ठिकाणी सरकारने आज स्पष्टपणे सांगितलेले आहे। गेल्या 2 महिन्यापासून बघा कधी येईल अशा प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 1 पण रुपया पीक विम्याचा जमा झाला नव्हता। त्यामुळे शेतकरी बांधव संतापात होते की नेमका आम्हाला पीक विमा कधी मिळणार। शेतकरी बांधव संभ्रमामध्ये पडले होते, पीक विमा मिळणार आहे की नाही। तर बघा, पीक विम्याचा प्रश्न प्रलंबित असताना बघा दौऱ्यावर असलेले कृषी मंत्री दत्ता मामा भरणे बघा यांच्या गाडीला शेतकऱ्यांनी काळे झेंडे दाखविले। त्यामुळे बघा कृषी मंत्र्यांनी स्पष्टपणे आता या ठिकाणी विधान केलेले आहे। म्हणजे की बघा या आंदोलनानंतर आता सर्व शेतकरी बांधवांना माहीत आहे एक आंदोलन पार पडलं होतं। बघा, त्या आंदोलनानंतर कृषी मंत्र्यांनी तात्काळ आणि स्पष्ट विधान आता केलं आहे। म्हणजे की बघा बऱ्याच दिवसापासून शेतकरी बांधव पीक विम्याची आतुरतेने वाट बघत होते। बघा शेतकरी बांधवांनो, आज म्हणजे की आज दुपारी 2 वाजल्यानंतर पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे। ही सर्वात मोठी बातमी सरकारने आता दिली आहे। आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी व चिंता करण्याची गरज पडणार नाही। बऱ्याच दिवसापासून शेतकरी बांधव पीक विम्याची वाट बघत होते। बघा, शेतकऱ्यांना निवडणुकीपूर्वी दिलेल्या कर्जमाफीच्या शब्दाची आठवण करून देताच सरकारने कर्जमाफीची तारीख देखील आता स्पष्टपणे सांगितलेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, शेतकऱ्याला कर्जमाफी देखील मिळणार आहे। सोबतच तुम्हाला आज या महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे वाटप केले जात आहे, असं सरकारने स्पष्टपणे आज सांगितलेलं आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाची माहिती जाणून घ्या। बघा, पीक विम्याचा दुसरा टप्पा मंजूर करून तो तातडीने जमा व्हावा यासाठी बघा 3700 कोटी रुपयांचा धनादेश म्हणजे की चेक आता बँकांना दिल्याचं स्पष्टपणे झालं आहे। यामुळे शेतकरी बांधवांनो बघा 18 जिल्ह्यांमधील शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये बघा आज या ठिकाणी दुपारी 2 वाजल्यापासून बघा 100% पीक विमा आज शेतकऱ्यांना मिळणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना आता संभ्रमामध्ये जाण्याची गरज पडणार नाही, कारण जे या ठिकाणी शेतकरी बांधवांनी आंदोलने केली होती त्यांना आता घवघवीत यश आलं आहे। सरकारचे डोळे आता उघडले आहे। एकतर दिवाळीला पण या ठिकाणी मदत भेटली नाही, नुसतं या ठिकाणी सरकारने सांगितलं होतं मदत मिळणार, परंतु बघा आता या ठिकाणी आंदोलन झाल्यापासून 2022, 2023 आणि 2024 या 3 वर्षांमध्ये बघा नुकसान झाले आणि बघा पीक विमा शेतकऱ्यांनी भरला पण होता, त्यांना तो पीक विमा भेटला नव्हता। बघा त्याच 3 वर्षांचा पीक विमा एकत्रितपणे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्याचे आदेश आज या ठिकाणी सरकारने स्पष्टपणे जाहीर केलेले आहे। म्हणजे की शेतकरी बांधवांनो बघा केंद्र सरकारने कंपन्यांना पैसे दिले असून बघा आता या आठवड्यापासून एकूण 30 जिल्ह्यामध्ये पीक विमा
मंजूर करण्यात आला आहे आणि आज फक्त 18 जिल्ह्यामध्ये निधीचे वाटप केलं जाणार आहे। यामध्ये बघा कापूस या पिकाला 2022 पासून ते 2024 या 3 वर्षांचा सर्वाधिक पीक विमा मंजूर करण्यात आला आहे। त्या पाठोपाठ सोयाबीन, कांदा, बाजरी, हरभरा या पिकांचा देखील समावेश करण्यात आला आहे। याच 5 पिकांचं ज्या शेतकऱ्यांनी 20 प्रकारच्या पिकांसाठी बघा 3 वर्षांचा पीक विमा भरला होता त्यांना आज दुपारी 2 वाजल्यापासून निधी जमा होणार आहे। आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली आहे। बऱ्याच दिवसापासून शेतकरी बांधव पीक विम्याची आतुरतेने वाट पाहत होते, परंतु आता सरकारने सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा केली जात आहे। तर मग शेतकरी बांधवांनो बघा सरकारने आता यादी जाहीर केली आहे। बघा पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्यासाठी एकूण 18 जिल्ह्याची यादी आज या ठिकाणी सरकारने सांगितले आले आहे। याच 18 जिल्ह्यांची निवड आता करण्यात आली आहे। बघा या जिल्ह्यामध्ये आता या ठिकाणी पीक विमा मिळत आहे। बघा आता या ठिकाणी शेतकऱ्यांची संख्या जास्त असल्यामुळे त्यांना आता प्राधान्य देण्यात आलं आहे। आज पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मिळणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो सर्वात महत्त्वाचे जिल्हे म्हणजे की बघा लातूर जिल्हा, त्यानंतर बीड, रायगड, नंदुरबार, रत्नागिरी, जालना, पुणे, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, यवतमाळ। बघा शेतकरी बांधवांनो त्यानंतर सर्वात महत्त्वाचे म्हणजे की बघा तसेच चंद्रपूर आणि पालघर या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला। त्यानंतर सोलापूर, अहमदनगर, कोल्हापूर आणि अकोला या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बघा दुसऱ्या टप्प्यामध्ये पीक विम्याचे वितरण केलं जात आहे। या सर्व 18 जिल्ह्यांची यादी आज सरकारने स्पष्टपणे जाहीर केली आहे। आज दुपारी शेतकरी बांधवांनो 2 वाजल्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा होत आहे। आता शेतकऱ्यांचा प्रश्न आहे आम्हाला हेक्टरी किती मिळणार? काही शेतकऱ्याला 18,000 रुपये हेक्टरी मिळणार तर काहींना 30,000 रुपये। कोरडाऊ शेतकऱ्याला 17 ते 18,000 रुपये हेक्टरी प्रमाणे निधी त्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे असं सरकारने स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे। आता शेतकरी बांधवांनो बघा सर्वात महत्त्वाची माहिती म्हणजे की बघा आता हेच महत्त्वाच्या बँके आहे। या बँकेच्या व्यतिरिक्त दुसऱ्या बँकेमध्ये जर काय तुम्ही खाते उघडले असेल तर तुम्हाला पीक विमा मिळू शकत नाही असं सरकारने सांगितलेलं आहे। मिळणार परंतु तुम्हाला थोडासा टाइम लागणार किंवा बघा 1 महिना वाट बघावी लागणार। आता बघा या बँकेमध्ये तुमचे खाते आहे का नाही हे चेक करून घ्या। बघा महाराष्ट्र बँक, बँक ऑफ महाराष्ट्र त्याला म्हणतात। बघा भारतीय स्टेट बँक शेतकरी बांधवांनो स्टेट बँक ऑफ इंडिया याला म्हणतात, म्हणजे की SBI यासोबत शेतकरी बांधवांनो जिल्हा सहकारी बँक म्हणजे की डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक बघा या ठिकाणी याला बँकेला म्हणतात। बघा त्यानंतर कोटक महिंद्रा बँक या बँकेमध्ये देखील सरकारच्या माध्यमातून निधी रक्कम जमा केली जात आहे। आता शेतकरी बांधवांनो बघा त्यानंतर बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस बँक, बँक ऑफ बडोदा, HDFC बँक आणि ICICI बँक बघा या बँकेमध्ये देखील सरकारच्या माध्यमातून आज निधी रक्कम जमा केला जात आहे। त्यामुळे हा दिवस शेतकऱ्यांसाठी आज सुवर्ण दिवस ठरलेला आहे। आता शेतकरी बांधवांनो बघा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 13,000 बघा काही शेतकऱ्याला 13,000 रुपये म्हणजे बघा ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले पण नाही त्यांना देखील मदत मिळणार असं सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे। पीक विमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी आता सरकारने निधी रक्कम जाहीर केलेली आहे। आता शेतकरी बांधवांनो बघा सर्वात महत्त्वाची कामे तुम्हाला करून घ्यायची आहे। हे महत्त्वाचे 3 कामे करा तेव्हाच तुमच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा होईल। आता सर्वात महत्त्वाची ती कोणते काम आहे जी तुम्हाला करायची आहे तर बघा शेतकरी बांधवांनो बऱ्याच दिवसापासून या ठिकाणी बातम्या सुटल्या आहेत पीक विमा आज येईल उद्या येईल परंतु शेतकऱ्याला कसल्याच प्रकारे निधी मिळाला नाही। आता व्हिडिओचा सर्वात महत्त्वाचा पॉईंट हा जर पॉईंट तुम्ही पाहायचा विसरला तर व्हिडिओ पाहण्याचा काहीच अर्थ राहणार नाही, तुम्ही वंचित देखील राहू शकता। शेतकरी बांधवांनो आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथजी शिंदे, अजितदादा पवार व बघा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता स्पष्टपणे या ठिकाणी सांगितलं आहे जर तुम्हाला पीक विमा मिळवायचा असेल तर तुम्हाला सर्वात महत्त्वाचं पहिलं
कागदपत्र म्हणजे की बघा फार्मर आय डी कार्ड काढून घ्यावं लागेल. बघा शेतकरी बांधवांनो, आतापर्यंत देखील बऱ्याच शेतकऱ्यांनी फार्मर आय डी कार्ड काढलेलं नाही. त्याचसोबत तुमचे बँक खाते तुमच्या आधार कार्डला लिंक करून ठेवायचे आहे. हे महत्त्वाची कामे तुम्हाला पूर्ण करून ठेवायची आहे. तुमचे आधार कार्ड अपडेट नसेल तर अपडेट करून घ्या. त्यानंतर शेतकरी बांधवांनो, बघा तुम्हाला KYC प्रक्रिया तर पूर्ण करावीच लागणार, तरच तुमच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा होणार, अन्यथा तुम्हाला 1 पण रुपया मिळणार नाही. आता शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची बातमी आलेली आहे. आता अफवांवर विश्वास ठेवण्याची गरज पडणार नाही, कारण की बघा आज या ठिकाणी डायरेक्ट मुख्यमंत्री साहेबांनी ही बातमी दिली आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, ही होती आजची सर्वात महत्त्वाची बातमी. धन्यवाद.